नमस्कार मित्रांनो, हिंद केसरी मोठा सोन्या 50-50 याच्याबरोबर जो पळतो तो छोटा सोन्या महाराष्ट्र कोकण केसरी या मैदानामध्ये दाखल झालेला आहे। 2022 साली कोकण हिंद केसरी मैदान झालं होतं। त्या मैदानामध्ये जो मानकरी ठरला होता तो छोटा सोन्या या मैदानामध्ये दाखल झाला आहे। तर आपल्याबरोबर आहेत तुषार शेठ, यांना आपण विचारूया की कसं नियोजन झालं। नमस्कार शेठ। नमस्कार। कसं नियोजन झालं याचं? नियोजन म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा रुपेश संकपाळ तिथलाच बैल आहे। त्या शेजारचे मालक त्यांचे मित्र सागर शेळके त्यांचे मित्र आहेत। त्यांना फोन केला होता व असं मैदान आहे याल का, तो लगेच तयार झाला आणि त्यांनी एक छोटा सोन्या आणि एक पंढरपूरचा बैल आहे पिंट्या नावाचा, असं एक गाडी आहे। त्यानंतर माझा दुसरा मित्र आहे की ते प्रज्वल सूर्यवंशी म्हणून, त्यांनी एक गाडी आणली पुण्यावरून, ती पण चांगली गाडी आहे। त्यानंतर आमच्या घरच्याच आमच्या वाडीतल्या मंडळातल्या मुलांनी गाडी आणली, तेजा म्हणून बैल आहे आणि दुसरा कुठला शिवा देवा अशी एक गाडी आहे। आणि त्यानंतर आमच्या वाडीतल्याच मुलांची एक आमच्या शुभम चव्हाण यांची एक गावठी जोडी आहे, ती एक आम्ही पळवतोय। म्हणजे या मैदानामध्ये चांगलेच बैल तुम्ही उतरवलेले आहेत। हो, चालेल। या मैदानाचं नियोजन कसं झालं तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदाच आमच्या या गावामध्ये एवढं मोठं मैदान भरवलं जाते। एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान हे आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच होते। अनेक नामवंत जाकी किंवा अनेक नामवंत बैल या ठिकाणी आलेले आहेत। तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच आमचा जो महाशिवरात्री सप्ताह आलोरे गावचा बसला आहे गंगावतीच्या भूमीमध्ये, महाशिवरात्री निमित्त ही स्पर्धा मुंडे गावाने घेतलेली आहे। त्यामुळे त्या मुंडे गावाचं देखील मी या निमित्ताने खूप आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा आमच्या गंगादेवीच्या भूमीमध्ये घेतली। आता गट पडलेले आहेत, तर कितव्या गटामध्ये पळणार आहे सोन्या? आपला सोन्या 7व्या गटामध्ये 3 नंबर फाटीला पळणार आहे। त्यानंतर दुसरा जो बैल आहे पुण्यावरून आलाय तो 10व्या गटात, आणि एक दुसरा बैल आमच्या घरची जोडी आहे ती मुलांची, ती 18व्या गटात पळणार आहे। शुभेच्छा तुम्हाला या कोकण केसरी मैदानासाठी। धन्यवाद। मित्रांनो, अजून एक हिंद केसरी भारत ह्याच्या दावणीला जो बरोबर पळतो तो एक बैल दाखल झालेला आहे। तर नमस्कार शेठ, काय आपलं नाव? माझं नाव सुमित वायदंडे। बैलाचं नाव काय? बिरा। कुठून आलात आपण? शाळगाववरून। ह्या कोकणामध्ये पहिल्यांदाच आलात की ह्याच्या आधी कधी पळालेला? पहिल्यांदा। काय वाटतं मैदान कसं झालंय? एक नंबर नियोजन, एक नंबर आहे। मैदान कसं झालंय? मैदान एक नंबर टॉपचं मैदान आहे। आज गिऱ्हाईचा कोणाबरोबर पैरा असणार आहे? सावकार बरं आहे, पळा गटपास झाला। गटपास पहिला गटमध्ये दुसरा गट पास झालेला आहे। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनलसाठी। मित्रांनो, आत्ताच 2 नंबरचा गट पळाला आणि त्या 2 नंबरच्या गटामध्ये गट पास झालेला आहे। तर नमस्कार सर, काय नाव आपलं? आबा वाकळे। कुठून आला सर आपण? कराडवरून। 100 किलोमीटरवर आला? 100 किलोमीटर आलो। याच्या आधी कोकणामध्ये पळाला होता बैल की? नाही, फर्स्ट टाइम आलो कोकणामध्ये। घाटावर पळतो आम्ही। कसं वाटतं नियोजन? एक नंबर नियोजन। पाट्या कशा पडल्यात? एकदम छान, सुंदर। काय सांगाल की बैल कसा पळाला? बैल छान पळाला आमचा। तर ह्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मैदानासाठी पण शुभेच्छा। थँक्यू। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कोकणातील एक सुप्रसिद्ध बैलगाडी मालक बाबूशेठ देवरे यांचा ब्लॅक टायगर टिटवी हा एक बैल पूर्ण कोकणामध्ये प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल पात्र होतो। तोच बैल आता थोड्या वेळात आपल्याला पळताना देखील दिसणार आहे। हा बैल टिटवी जे आहे तो चंद्रकांत शेठ देवरे आज यांच्या नावावर पाळणार आहे। तर माझ्या मागे बघत असाल आपण, टिटवी हा एक चांगला आणि देखणा बैल थोड्या वेळात आपल्याला पळताना दिसेल।